राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपासून मराठी भाषा सक्तीची केली जाणार असून परिवहन विभागाच्या माध्यमातून परप्रांतीय आणि अमराठी भाषिक रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी शिकवणी घेतली जात आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात परप्रांतीय रिक्षा चालकांची मराठी शिकवणी घेतली जात होती, परंतु यास मनसेने तीव्र विरोध करत शिकवणी वर्ग उधळून लावले. राज्यात विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षा आणि टॅक्सी चालक व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आणि अमराठी आहेत. त्यांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे अशी सक्ती राज्य सरकारने केली आहे. परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयाविषयी अनेक वाद निर्माण झाले होते. दरम्यान यानंतर परिवहन विभागाकडून ठिकठिकाणी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या 3 हात नाका येथील कार्यालयातही मराठी वर्ग घेतले जात होते. याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर मनसेने हा वर्ग उधळून लावला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. मराठी मुलांना रिक्षा परमिट प्राधान्य मिळाले पाहिजे असे म्हणत शिकवणीसाठी आलेल्या सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना शिकवणी वर्गातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. आपल्या मराठी बोलण्यामध्ये आपल्यावरती अंगावरती का घ्यायचे? चला काका चला 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 चला